वेलकम अँड वेलकम बॅक टू आवर चॅनल. टायटल बघून तुम्हाला कळलंच असेल की हा व्हिडिओ नेमका कुठल्या संदर्भात आहे. तर मी श्रुतिका प्रयाग आणि थँक्यू सो मच तुम्ही हा व्हिडिओ बघताय. खरंच मनापासून थँक्यू, कारण की मी युट्यूबची जर्नी आधी सुरू केली होती, मध्ये स्टॉप केली, पुन्हा नव्याने सुरू केली आणि मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. आणि तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, हा नक्कीच तुम्हाला 2026 हे खूप छान जाण्यासाठी मदत करेल. छोटीशी गोष्ट शेअर करेल मी, कारण की मी 5वी-6वी मध्ये जेव्हा जर्नलिंग सुरू केलं, जर्नलिंग म्हणजे तेव्हा आता काय कळायचं पण नाही की काय असतं हे काय नाही. पण तेव्हापासून मला ना असं टाइम टेबल बनवा, टू डू लिस्ट बनवा, हे करायचंय किंवा हे मिळवायचंय, तर ह्याच्यासाठी ना मी लिहित होते. असं रॅन्डम कुठेही लिहित होते. आता त्या माझ्याकडे पण खरंच. आणि मुळात ही सुरुवात कुठून झाली, तर आमच्या कॉलनीमध्ये एक आजोबा होते, असे इथे राहत होते जवळच. तर ना ते रोज संध्याकाळी 7 ते 8च्या दरम्यान दिवसभरात काय काय केलं हे लिहायचे. आणि इतकं छान लिहायचे, इतकं सिस्टमॅटिक, इतकं छान अक्षर. ते ग्रीन पेन वापरायचे, रेड पेन वापरायचे, का तर सुंदर दिसावं म्हणून. तेव्हा थोडे स्टिकर्स वगैरे. पण त्यांच्याकडे बघून मला असं झालं की एवढ्या म्हाताऱ्या आजोबांना काय गरज आहे सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत काय काय केलं. ते रोज तेच तर करत असतील, तर रोज काय लिहायचं. पण खरंच ते एवढे पॉझिटिव्ह असायचे ना रात्री, की त्यांच्याकडे बघूनच छान वाटायचं की अरे किती ग्रेटफुल आहे ते. छोट्या छोट्या गोष्टी पण लिहायचे ते. आणि ते बाहेर असे चॉकलेट किंवा असं काही घेऊन बसायचे आणि येणाऱ्या जाणाऱ्या गल्लीतल्या मुलांना द्यायचे. आणि मी ना डेली जायचे त्यांच्याकडे. मला खूप आवडायचं त्यांच्याकडे बसायला, त्यांचं ते गोष्ट जाणून घ्यायला, आणि मला ते बघायला सुद्धा आवडायचं की ते काय लिहितायत, पण ते दाखवत नव्हते. सो तेव्हापासून मला असं झालं की नाही, आपण पण लिहिलं पाहिजे, आपण पण काहीतरी असं आपण पण आपला दिवस रिप्रेझेंट केला पाहिजे स्वतःला, आणि स्वतःला समजलं पाहिजे की आपण पण काय काय केलं. सो तेव्हापासून ही छोटी छोटी सवय लागली. आणि असे खूप साऱ्या डायरीज जमा झाल्या. असं नाही की प्रत्येक डायरी संपलीये, पण खरंच काही काही डायरीज खरंच संपल्यात अशा. मी काही कुठेही लिहिते. मला खूप छान वाटतं आणि मला असं वाटतं हे तुम्ही सुद्धा अप्लाय करा. आजचा व्हिडिओ हा असणार आहे की जर्नलिंग का करावी आणि त्याच्यात काय काय लिहावं, तुम्ही काय काय करू शकता. सो मी पण त्या गोष्टी अप्लाय करते आणि मी ह्या गोष्टी की मी ते युट्यूबच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत तुमच्या जर शेअर कराव्या. मी ज्या सवयी लावल्यात किंवा मी जे करते ते मला असं वाटलं शेअर करावं. कितीतरी डायरीज आणि अशा कितीतरी गोष्टी आहेत की ज्या ना अशा काही काही डायरीज मध्ये लिहिलेल्या असतील, आणि त्या बघून सुद्धा मला असं वाटतं की किती काय काय होतं डोक्यात, काय काय चालू असायचं मनात, आणि काय काय आपण लिहायचो. सो मला ना खरं ना आपल्याला खूप गोष्टी क्लिअर होतात, माइंड क्लिअर होतं आणि आपल्याला नवीन मार्ग मिळतात. जर आपल्याला बोलायला कुणी नसेल, सांगायला कुणी नसेल, आणि असं प्रत्येक वेळेस होत नाही की आपण आपले थॉट्स शेअर करतो, कुणाला सांगतो किंवा जे काही असेल, तर मला असं वाटतं की आपण लिहिलं ना तर ते आपल्याला क्लिअर होतं. सो आता आपण बघूयात की नेमके काय काय पॉइंट्स आपण जर्नलिंग मध्ये ऍड करू शकतो. सगळ्यात पहिला मुद्दा, जर्नलिंग का करावं आणि ते का महत्वाचं आहे. आता माझा पॉइंट ऑफ व्ह्यू आहे हा की आपण ना खूप गोष्टी दिवसभर एवढं बिझी असतो आणि आपल्या डोक्यात एवढे विचार चालू असतात, प्रत्येक गोष्टीचं आपल्याला उत्तर मिळतच असं नाही. पण जर आपण ते कुठे एक्सप्रेस केलं, आपण कुठे लिहिलं, कुठे बोललो, तर आपल्याला ते छान वाटतं. पण असं वाटतं की प्रत्येक गोष्ट काय प्रत्येकासोबत शेअर करायची. म्हणजे मी तरी अशी होते की मी ना सगळ्यांना सगळं सांगून देते, आणि अजून सुद्धा आहे. पण आता मला कळतंय की कुणाला काय सांगितलं पाहिजे, कुणाला काय नाही सांगितलं पाहिजे. त्याच्यामुळे ना मला असं निगेटिव्हिटी नाही सांगायची. पण 2025 हे माझ्यासाठी खूप अप अँड डाऊन्स होतं, आणि खूप गोष्टींना मी मिस केल्या, खूप गोष्टी माझ्या हातून काही घडल्याच नाही आणि मी काहीच केलं नाही असं मला वाटतंय. सो मग तेव्हा मी असं करायचे की मी लिहायचे, कारण की मला ते बरं वाटायचं. आणि किती गोष्टी आपण घरच्यांसोबत सुद्धा बोलणार, आणि मला फार असे फ्रेंड्स नाही आहेत की जेणेकरून मी त्यांना सगळ्या गोष्टी सांगेल माझ्यासोबत काय होतंय, काय घडतंय. सो मला असं वाटलं की जर्नलिंग हे त्यासाठी सुद्धा फार इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. सो दुसरा मुद्दा म्हणजे ग्रॅटिट्यूड जर्नल. आता ग्रॅटिट्यूड म्हणजे काय, तर आपण जे आपल्याकडे ऑलरेडी आहे किंवा ज्याच्यासाठी आपण थँकफुल आहोत, ग्रेटफुल आहोत, आपल्याला खूप छान वाटतं. कधी कधी तर ना मी ग्रॅटिट्यूड हे छोट्या छोट्या बाबतीत सुद्धा असू शकतात. सो आज ना जेवणात खूप भारी होतं माझं ताट. वांग्याचं भरीत होतं, बाजरीची भाकरी होती, त्याच्यासोबत ठेचा होता आणि गाजराचा हलवा होता. अशा सगळ्या फेवरेट आयटमनी माझं ताट असं रंगीबेरंगी दिसत होतं. बीटरूटची कोशिंबीर होती. मला एवढं भारी वाटलं, मला एवढं ग्रेटफुल वाटलं की किती छान आहे हे, किती सुंदर आहे हे आयुष्य. हे खाण्यासाठीच आपण किती
मेहनत घेतो, किती काय काय करतो. मला एवढं छान वाटलं आणि मी त्याच्याबद्दल आईला एवढ्यांदा थँक्यू म्हटलं की एवढं छान तू जेवण मला दिलं. आणि आपण हे खाण्यासाठी खूप किती लोक मेहनत करतात, खूप लोकांना मिळत नाही. सो आपल्याला मिळालंय त्याच्यासाठी आपण थँकफुल राहायला पाहिजे. सो हे असतं ग्रॅटिट्यूड. मग हे छोट्या छोट्या बाबतीत पण असू शकतं. तुम्हाला काही कला असेल, तुम्हाला काही आवडत असेल किंवा जे काही तुमच्याकडे आहे त्याच्यासाठी आधी थँकफुल राहायला पाहिजे. सो हे एक असतं ग्रॅटिट्यूड जर्नल. सो ग्रॅटिट्यूड जर्नल मध्ये तुम्ही अजून एक गोष्ट ऍड करू शकता, अफर्मेशन्स. अफर्मेशन्स म्हणजे थँक्यू सो मच, माझ्याकडे हे आहे किंवा जे तुम्हाला पाहिजे त्याच्यासाठी तुम्ही ऑलरेडी मिळाले असं अफर्मेशन करू शकता. ते आता नवीन निघाले, आय एम हेल्दी, आय एम वेल्दी, आय एम रिच, आय एम मनी, असं जे काही आहे, आय एम मनी मॅग्नेट. तर अशा गोष्टी तुम्ही लिहू शकता ज्या तुम्हाला पाहिजेत आणि तुम्ही त्या अट्रॅक्ट करायचा तुम्ही प्रयत्न करत आहात. तर त्या एक असतं अफर्मेशन. तर सकाळी आता प्रत्येक जणाचं वेगळं असू शकतं. अफर्मेशन्स हे 3 जरी लिहिले डेली तरी चालतं. आणि ग्रॅटिट्यूड तर जेवढं तुम्ही थँकफुल राहाल तेवढं चांगलंच असतं. सो हे एक असतं ग्रॅटिट्यूड जर्नल. सो तिसरा मुद्दा म्हणजे फ्री स्टाईल रायटिंग. आता मी हे जास्त वापरते. मी ना एकच डायरी घेते. आता सपोज मी ही घेतलीये, ही यावर्षीची आहे, 2026 मी लिहिलंय त्याच्यावरती. सो मला असं वाटतं की लाईफ मध्ये जे पण करतो, आता मी ह्याच्यामध्ये खूप छोट्या छोट्या गोष्टी लिहिल्यात की मला काय पाहिजे, काय नाही पाहिजे आणि माझा दिवस कसा गेला वगैरे. त्याच्यासोबत पण अशी सवय असते की सकाळपासून संध्याकाळपर्यंत काय काय केलं, काय काय घडलं, काय छान घडलं, काय वाईट घडलं, हे मी करते. सो हे एक असतं फ्री स्टाईल रायटिंग. ह्याच्यामध्ये तुम्ही काही लिहू शकता. तुम्हाला काय आवडत असेल, तुम्ही एखादा कुठे काही छान वाक्य वाचलं, एखादा मोटिवेशनल कोट वाचला तर तो लिहू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला काही ड्रॉइंग करू वाटलं, त्याच्यानंतर अ, अजून ते रायटिंग अजून इंटरेस्टिंग आणि खूप असं खूप मस्त वाटायला आपल्याला, त्याच्यासाठी आपण करतो ते वाला एक असतं. सो मी करते हे फ्रीस्टाईल रायटिंग, की कुठे काय आवडलं तर ते लिहिते, काही मला अजून छान करायचं असेल ते लिहिते. सो हे तुम्ही करू शकता. ह्याच्यामध्ये ना आपल्या दिवसभरातले थॉट्स आणि आपल्या दिवसभरातल्या गोष्टी जरा क्लिअर होत आहे. आपण दिवसभरात काय केलं हे कळतं आणि ह्याच्यामुळे ना प्रोडक्टिव्हिटी वाढते. आता सपोज आज मला असं वाटत असेल की मी काहीच नाही केलं आज, तर आपण लिहिलं की कळतं, अरे हा नाही नाही हे छान केलं आपण, हे नाही केलं, किंवा जे काही ठरवलेलं होतं टू डू लिस्ट असेल तर त्या पण गोष्टी फ्रीस्टाईल रायटिंग मध्ये येतात. सो मी तर सगळं मिळून एकच जर्नलिंग करते, ज्याच्यात मी ग्रॅटिट्यूड पण लिहिते, अफर्मेशन्स पण लिहिते, त्याच्यासोबत मी डेली टू डू लिस्ट पण करते, उद्या काय करायचं ह्याची लिस्ट करते झोपताना. त्याच्यानंतर जे आता सांगितलं की ड्रॉइंग करते, काही करते, काही करते. सो हे एक असतं. आणि त्याच्यानंतर चौथा मुद्दा म्हणजे पिकअप टाइम. खूप जणांचं असं असतं की टाइम फिक्स नसतात वगैरे वगैरे. कुणी कुणी ना सकाळी उठल्या उठल्या करतं, कुणी कुणी झोपायच्या आधी करतं. आता पूर्ण अख्खा दिवस आपण कसा स्पेंड केला हे रात्री लिहायला मला आवडतं. मी झोपायच्या आधी जर्नलिंग करते. आणि खूप लोक उठल्या उठल्या करतात कारण की दिवस छान जावा म्हणून. हे प्रत्येकाचं वेगवेगळं असू शकतं. जर तुम्ही नवीन असाल तर तुम्ही नक्कीच तुमच्या चॉईसनी दोन्ही गोष्टी करून बघू शकता. आणि मला असं वाटतं की जे आपल्याला बेटर करेल, जे आपल्याला छान वाटेल ते आपण केलं पाहिजे. सो पाचवा मुद्दा म्हणजे मिस्टेक्स अँड फॉरगिव्हनेस. आता मला असं वाटतं ना की आपण ज्या चुका केल्या हे आपण एक्सेप्ट करणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. आणि त्या पण लिहिल्यामुळे आपल्याला कळतात की नाही बाबा, आज आपलं हे चुकलंय आणि पुढच्या वेळेस आपल्याला हे नाही करायचंय. त्याच्यामुळे आणि त्या चुका अवघड असतील, मोठ्या असतील तर त्या सुधारवण्यासाठी आपल्याला रिमाइंडर लागतं की नाही नाही हे केलं होतं आपण, ह्याच्यामुळे आपलं हे नुकसान झालं होतं. सो आपल्याला ते सुद्धा कळतं. सो चुका ह्या आपल्या सगळ्यांकडूनच होतात, छोट्या असो मोठ्या असो. सो मला असं वाटतं त्या आपण सुधारवल्या पाहिजे स्वतःला इम्प्रूव्ह करण्यासाठी. सो मिस्टेक्स अँड फॉरगिव्हनेस. फॉरगिव्हनेस म्हणजे माफ करायला जमलं पाहिजे, मग ते स्वतःला असो किंवा दुसऱ्यांना असो. सो फॉरगिव्हनेस हे पण तेवढंच महत्वाचं. ठीक आहे ना, आज आता मला आज असं झालं होतं आज की मी आज फार उशिरा उठले, 9 वाजता उठले. आणि मी काल ठरवलं होतं 7 वाजता उठायचं. मला एवढं वाईट वाटत होतं उठल्यावर की अरे काय मी काय अशी करतेय. नवीन वर्ष सुरू झालंय, छान ऍक्टिव्ह पाहिजे, छान आपण लवकर उठून हे केलं ते केलं ते पाहिजे. पण मला असं वाटतं की ठीक आहे ना, एखाद दिवशी झोपलो आपण, स्वतःसाठी आराम केला, स्वतःला टाइम दिला, ठीक आहे, एवढं काही नाही. गिल्ट धरून किंवा कुणावर खूप राग करून चिडचिड करून काहीच मिळणार नाही. त्याच्यामुळे वी हॅव टू एक्सेप्ट की ठीक आहे गोष्टी होतात, पण आपल्याला त्याच्यातून शिकायचंय. सो मिस्टेक्स अँड फॉरगिव्हनेस हे पण तेवढंच महत्वाचं. म्हणजे बेसिक कॉन्व्हर्सेशन स्वतःसोबतचं, जे मी आधीच बोलली आहे. पण
मला असं वाटतं की आपण ना स्वतःसोबत कमी बोलतो. त्या मेडिटेशन करणं, चिंतन करणं ह्या गोष्टी आहेतच. पण ना काही काही गोष्टी अशा असतात की त्या लिहिल्यामुळे आपल्यालाच क्लिअर होतात. खूप डाऊट्स असतात मनामध्ये, हे करू का, ते करू का, काय अजून करू शकतो. सो मला असं वाटतं की ते लिहिल्यामुळे तुमचं नक्की माइंड क्लिअर होईल. तुम्ही हे नक्की करून बघा. हे जरा वियर्ड आहे. तुम्हाला वाटेल की काय तेच तेच सांगते, तेच तेच बोलते, पण खरंच लिहिल्यामुळे खूप गोष्टी क्लिअर होतात. तुम्ही ना नव्याने काही करू पाहत असाल, नव्याने लिहित असाल किंवा नव्याने तुम्हाला सुरुवात करायची असेल, तर काहीही गरज नाहीये नवीन डायरी, नवीन गोष्ट विकत घेण्याची. तुम्हाला इच्छा वाटेल तिथे लिहा. तुम्ही ना खूप महागाचे जर्नल्स Amazon, Flipkart सगळेचकडे मिळतात. पण मला असं नाही वाटत की खूप महागाचा खर्च करूनच तुम्ही कुठली पण नवीन गोष्ट सुरू केली पाहिजे. तुमच्याकडे जी गोष्ट आहे, जे अवेलेबल आहे, एखादी कुठली पण बेसिक वही सुद्धा चालेल. फक्त लिहिणं महत्वाचं आहे, ज्याच्यामुळे आपल्या गोष्टी आपल्याला क्लिअर होतात. सो मी तर यावर्षी मी दरवर्षी ना असे जरा फॅन्सी किंवा मी स्वतः बनवते असे काही जर्नल्स. हे उर्मिला निंबाळकर ब्रँड आहे, तिथून मी घेतलं होतं. हे मागच्या वर्षीचं आहे. आणि असंच मला खूप छोट्या छोट्या घ्यायची आवड आहे, त्याच्यामुळे मी ते घेते. असं पण असतं की कुणाला ना कुठे पण जर्नल किंवा त्यांची डायरी कॅरी करायला आवडतं. मी त्याच्यातलीच आहे. मला ना छोट्यातली छोटी डायरी, आता ही डायरी ना मी सगळीकडे कॅरी करते. ह्याच्यामध्ये माझं सगळं असतं. आता मी ह्याच्यात सध्या स्क्रिप्ट लिहिली आहे. तर अशा गोष्टी असतात की ज्या तुम्ही डेली लाईफमध्ये यूज होतील. तुम्हाला कुठे काय आठवलं, कुणी काय बोललं, कुठे काय करायचं असेल व्हिडिओ, हे सुद्धा मी लिहिते, म्हणजे मला लक्षात राहील. आणि यावर्षी तर मी फक्त 110 रुपयाचं आहे, ही बुक आहे फक्त. याच्यामध्ये काही असं फॅन्सी नाहीये. मी ती घेतली होती आणि मला असं वाटतं की मी ही गोष्ट तुमच्यासोबत शेअर करावी. सुरुवातीला मी देवाच्या नावाने सुरुवात केली आणि मला असं काहीतरी जे छान वाटतं, ज्या गोष्टी आपण अप्लाय केल्या पाहिजे. डिसिप्लिन इज अ ब्रिज बिटवीन ड्रीम्स अँड रियालिटी, अशा मोटिवेशन काही लिहिते मी. त्याच्यात बिलीव्ह, हार्डवर्क, डिसिप्लिन, कन्सिस्टन्सी, क्रिएट, सक्सेस, ग्रोथ, सेल्फ लव्ह, पॉझिटिव्हिटी, कॉन्फिडन्स, बिंग हॅपी इन मनी मॅग्नेट, असं मी काही काही मनाने लिहित असते, जे आपल्याला मोटिवेट करेल, स्वतःला मोटिवेट करेल. आणि ह्याच्यामध्ये मी लिहिलंय की 2026 मध्ये मला काय अचीव्ह करायचंय. त्याच्यामध्ये 25 2025 मध्ये काय काय केलं, काय काय नाही करायचं होतं. व्हॉट डीड जुन्या वर्षाने काय शिकवलं, त्याच्यानंतर जुन्या वर्षात मी काय कम्प्लीट केलं, मागच्या वर्षामध्ये माझी कुठली एनर्जी लूज झाली, त्याच्यानंतर काय काय कुठल्या गोष्टीमध्ये मी शिकले, आणि अशा काय काय गोष्टी लिहिलेल्या आहेत. जर तुम्हाला ह्याचा फुल व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्की कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा. मी इन डिटेल सांगेल की कसं कसं काय काय लिहायचं. सुरुवातीचे 3-4 पेजेस तर माझे सिस्टीम्स आणि ह्याच्यामध्येच आहे. सो असं आहे माझं जर्नलिंग आणि मला असं वाटतं की हे खरंच खूप हेल्पफुल आहे. तुम्ही हे नक्की ट्राय करा. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला आणि मला खूप छान वाटतंय की तुम्ही सपोर्ट करताय. असेच माझे व्हिडिओ बघत राहा. तुमच्या आवडत्या व्यक्तीसोबत शेअर करा आणि तुमच्या आयुष्यामध्ये 2026 मध्ये ही छोटीशी गोष्ट अप्लाय करून बघा आणि 31 डिसेंबरला तुम्हालाच फरक जाणवेल की खरंच किती छान होतं हे. सो थँक्यू सो मच आणि असंच प्रेम देत राहा.